नाशिकच्या चांदवडमध्ये कोथिंबिरीला परराज्य सुद्धा मागणी येते आणि या कोथिंबिरीला 1700 ते 1800 रुपये शेकडा असा दर मिळतोय। त्यामुळे कोथिंबीर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। नाशिकमध्ये पावसामुळे भाज्यांची आवक 70 ते 80% कमी झाली आहे। त्यामुळे बाजार समितीसह किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे। भाज्यांच्या दरात वाढ झाल्यानं सर्वसामान्यांना याचा फटका बसलाय। नाशिक जिल्ह्यासाठी फळ पीक विमा योजनेअंतर्गत लिंबू, सीताफळ, चिकू, डाळिंब, पेरू, द्राक्ष या फळ पिकांचा समावेश करण्यात आला। या योजनेमध्ये सहभागासाठी आज अखेरची मुदत देण्यात आली आहे। मात्र जिल्ह्यातल्या 40% शेतकऱ्यांनी अजूनही विमा काढलेला नाहीये आणि त्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी विभागानं केलं आहे। उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसणारे 2 माजी आमदार भाजपत प्रवेश करणार आहेत। कुणाल पाटील, अपूर्व हिरे यांचा भाजपत 2 दिवसात प्रवेश होणार असल्याची माहिती कळते। नाशिकच्या सिडको परिसरात दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरून 2 जणांनी दुचाकी चालकाचा खून केल्याची घटना घडली होती। या प्रकरणामध्ये 2 आरोपींना आता अटक करण्यात आली आहे। सुफियान अत्तार आणि विकी प्रसाद असे या अटक केलेल्या 2 आरोपींची नावे आहेत। त्याचबरोबर या दोघांना न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे।